तुम्हाला बाळ हवंय की नकोय? साहेब हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचंय. एवढा वेळ का लागतोय तुम्हाला? तर या प्रश्नाचं उत्तर मला असं नाही देता येणार. पण मित्रा, सारासार विचार करून नक्की तुम्हीच आहात ना ज्या बाळाची एवढी आतुरतेने वाट बघितली आहे, ज्या बाळाची एवढी स्वप्न बघितली आहे? ते बाळ हवंय हेही बोलता येत नाहीये तुम्हाला? मित्र आहे बघ, माझं म्हणणं फक्त एवढंच आहे. आतापर्यंत प्रत्येक वेळी आपण सगळ्या बाजूने विचार करून, सारासार विचार करून मग निर्णय घेतलाय. आपण प्रत्येकाचं मत जाणून घेतलंय. तर बाकीच्यांचं मत सुद्धा महत्वाचं आहे ना. बाकीच्यांचं मत महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला विचारते. तुमचं काय मत आहे? तर आता घरात जी सिच्युएशन तयार झाली आहे त्याचा विरोचक गैरफायदा घेतो. सगळं तेच म्हणत होते ना. आणि तुम्ही सगळे तर सारासार विचार करून निर्णय घेताय. मग विरोचक हे सगळं करत असताना आपण आपली सतत विवेक बुद्धी वापरायला नको का? विरोचक काही बोलतोय आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवताय. तो विरोचक तुमच्या मनात संभ्रम निर्माण करतोय आणि त्याचं ऐकून तुम्ही माझ्या बाळाच्या बळी द्यायला निघालात. मित्र असं नाहीये. नाही, तुम्ही काही बोलू नका. मला माझं उत्तर मिळालंय. मित्र, मला आता काही ऐकायचं नाही. मित्र, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला वाटलं कोणी काही बोललं ना तरी माझे साहेब माझ्यासोबत उभे राहतील. या वादळाला आपण एकत्र सामोरे जाऊ असं वाटलं होतं. त्याचं वचन दिलं होतं ना तुम्ही मला लग्नात. माझा नवरा म्हणून नाही, पण निदान आपल्या लेकीचे बाबा म्हणून. पण तुम्ही तर आपल्या लेकीला जगात येण्याआधीच संपायला निघालात. गप्पा मारताना तुम्ही तुमच्या छकुलीशी. मग आता तुम्हीच सांगा तिला की छकुली, तुझ्या बाबाला तू नकोयस. असं नाहीये. ज्या गोष्टी आम्हाला जाणवत आहेत, आम्हाला दिसत आहेत, ते तुला नाही दिसत आहेत. मित्र प्लीज ऐक माझं. आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. उशीर होतोय. उशीर झालाय. मित्र, मित्र कुठे निघालीस? माझं काम आहे. मित्र एकटी नको जाऊस प्लीज. तुम्ही यायची गरज नाही. तुम्ही इथेच थांबा आणि विचार करा मला बाळ पाडायला कसं तयार करायचं. आता मी काय विचारते, का फाडलात फोटो? ह्या सगळ्यात माझ्या बाळाचा काय दोष? मला माफ कर नेत्रा. मला माहितीये मी तुला दुखावलंय, पण तुझ्या गर्भात देवी आईचा अंश नाहीये. तुझ्या गर्भात विरोचकाचा अंश वाढतोय. तुला कळतच नाहीये. माझ्यासाठी ते कर्तव्य आहे आणि माझं कर्तव्य मी पूर्ण करणारच. या हाताने मी त्या बाळाचा फोटो फाडलाय. मला माहिती मी तुला दुखावलंय आणि त्यासाठी मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही.
चालती हो नाही तर डोका फोडेन तुझा. फोड ना फोड. फोड डोकं फोड, डोक्यात काहीतरी घाल. काहीच फरक पडत नाही. कारण हा विरोचक काही मरणार नाहीच आहे. त्यापेक्षा तू एक काम कर. तू स्वतःच जा आणि नेत्राच्या पायावर स्वतःच डोकं फोड. कारण ती काही ऐकणार नाहीये तुझं. चिडू नकोस बाई, चिडू नकोस. मी विरोचक म्हणून नाही, तुझी चांगली मैत्रीण म्हणून सल्ला देतेय तुला. ऐक, आपण तुझ्यासाठी एक मुलगा शोधूया. म्हणजे आता या वयात चांगला मुलगा मिळणं कठीण आहे, पण प्रयत्न करू आपण चांगला मुलगा शोधण्याचा. लग्न कर. खरंच सांगते. इतकी वर्ष झाली तू कोणाच्या प्रेमात पडली नाहीस का ग? कोणी आवडलंच नाही तुला? काही हरकत नाही, आपण शोधूया तुझ्यासाठी मुलगा. खरं तर त्यासाठी लग्नाची काहीच गरज नाहीये, पण तू कर. मूल जन्माला घाल, आई हो. मग तुला सिद्ध करून देता येईल नेत्राला की तुझ्यात काही कमी नाहीये. आणि मग आई झालीस ना की तुलाही तिची मातृत्वाची भावना कळेल. म्हणून म्हणते ते पत्रिकाने शोधूया मुलगा. रक्त, विरोचकाचं रक्त. हे रक्त, ह्या वेदना हव्या हव्याशा वाटतात मला. हे रक्त पुसून काढायचंय तुला. तुझ्या गालावरूनही आणि नेत्राच्या गर्भामधून पण. नेत्रा, ये इकडे. सांग मला, कोणता बेबी सगळ्यात जास्त क्यूट आहे? सगळ्यात जास्त अरे मी सांगते, चल. हे नाही, हे अद्वैत बाईजी. अद्वैत बाईजी सारखाच बाळ व्हायला पाहिजे. ओके. तन्मय, फाल्गुनी ताई, थँक्यू. थँक्यू काय नेत्रा. नेत्रा, हा त्या मला तुझ्याशी बोलायचंय. आत्या, पुन्हा जर का त्याच विषयावर बोलायचं असेल तर मला तर नाही बोलायचं. नेत्र, मला कळतंय सगळं तुला काय वाटतंय ते. तू आई होणार आहेस म्हणून तू खुश आहेस हेही मला कळतंय. पण आम्ही काय म्हणतोय ते एकदा ऐकून घे. मित्रा, आत्या काय म्हणतात ते एकदा ऐकून तर घेशील प्लीज.
आज सकाळी तू माझ्याशी बोलायला आलीस. मला समजावत होतीस की देवी आई सगळं नीट करेल, आपण सकारात्मक राहूया. आठवतं? माझ्या पोटात देवी आईचा आशीर्वाद वाढतोय आत्या. तो विरोचकाचा अंश नाहीये. आणि म्हणून तर मला त्या दिवशी देवी आईने ती छोटी छोटी पावलं दाखवली जी माझ्या दिशेने येत होती. हा देवी आईचा आशीर्वादच आहे. बोलत असताना तू माझा हात तुझ्या पोटावर ठेवलास आणि त्यानंतर माझ्या हाताला काहीतरी काळं लागलं, काजळीसारखं. मग मला कसं नाही दिसलं? त्यानंतर ते मलाही दिसलं नाही. मित्रा, मला सुद्धा तुझ्या पोटाजवळ काळा धूर दिसला होता. काळा धूर? हो, आणि आत्या म्हणतात तसं माझ्या हाताला सुद्धा काजळीसारखं काळं काहीतरी लागलं होतं. मी म्हणालो सुद्धा नेत्रा आहे बघ, पण तेव्हा नव्हतं हाताला काही. नेत्रा, नीट विचार कर आम्ही काय सांगतोय ते. माझ्या हाताला लागलेलं काळं, अद्वैतला दिसलेला काळा धूर, आम्ही जे अनुभवलं ती नकारात्मक ऊर्जा आहे. नेत्रा, आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा कोण आहे? विरोचक. नेत्रा, प्लीज विश्वास ठेव ह्या सगळ्या गोष्टींवर. नेत्रा, जर तू नीट विचार केलास ना तर तुला कळेल आम्ही काय म्हणतोय. ठीक आहे. ठीक आहे आत्या. मग बघूया आपण कोणाचा विश्वास जिंकतो, तुमचा की माझा. माझ्या पोटाला हात लावलात आणि तुमचे हात काळे झाले असं म्हणणं आहे ना तुमचं? माझ्या पोटात नकारात्मक ऊर्जा वाढते, विरोचकाचा अंश वाढतोय असं म्हणताय ना तुम्ही? मग खरंच बघूया आता. मग आता पुन्हा माझ्या पोटाला हात लावायचा आणि आत्या खरंच तुमचे हात काळे झाले ना तर मग आत्या तुम्ही म्हणाल तिथे मी येईन, तुम्ही सांगाल ते करेन मी. आता आणखी कसं सांगू मी तुम्हाला? कसं समजावू की माझ्या पोटात नकारात्मक ऊर्जा नाही वाढत आहे, विरोचकाचा अंश नाही येतो, तो देवी आईचा आशीर्वाद आहे. तुला असं म्हणायचंय का की आम्ही खोटं बोलतोय? आम्ही का खोटं बोलू? पण नाही ना आत्या, हात काळे झाले तुमचे आता. आता तन्मय आहे, फाल्गुनी ताई आहे, सगळे आहे तिथे, सगळ्यांसमोर सिद्ध झाल्या आत्या. आता पास करा, थांबा आहे आता. मित्र, आत्ता पण असं उगाच काही का बोलते? तुला माहिती या घरात सगळ्यात जास्त तुझी काळजी कोणाला असेल तर ती इंद्राणी आपल्याला. हो, मला माहिती आहे आत्यानं किती काळजी वाटते माझी. एवढी काळजी असती ना तर मला माझं बाळ पाडायला नसतं सांगतो.
असं का करतेस का तू? इंद्राणी आत्या एवढं सांगतात त्यामागे काहीतरी कारण आहे. का दुखावलंस त्यांना तू पुन्हा? मी दुखावलं? मी ह्याला दुखावणं नाही म्हणत. तुम्ही मला जे करायला सांगताय ना त्याला दुखावणं म्हणतात. तन्मय, तुला हा फोटो सगळ्यात जास्त आवडलाय ना? घाबरतोयस कशाला? घाबरवलं नाहीच आहे मी तुला. चल ये, चल 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 बस. घाबरू नकोस रे. मला सांग, तू तू कुठल्या टीम मध्ये आहेस? म्हणजे टीम ए की टीम बी? अरे, नेत्राच्या टीम मध्ये आहेस की इंद्राणीच्या टीम मध्ये आहेस? तुला काय वाटतंय? नेत्राने विरोचकाच्या अंशाला जन्म द्यायला हवा की अबॉर्शन करायला हवं? हे बस झालं तुझी नाटकं. तर बाजूला हो. थांब. नाटक तर चालू आहेच, पण मी काहीच नाही करत आहे. जी काही सगळी नाटकं चालली आहेत ना, ती तुमचीच चालली आहेत आपापसात. पण एक मात्र सांगते, आता लवकरच महानाट्य सुरू होणार आहे. या घरात महानाट्य रंगणार. चल ठरव, कुणाच्या बाजूनी आहेस तू? कुठल्या टीम मध्ये आहेस? ठरव. 2 मिनिटं देते. टीम ए की टीम बी? विरोचकाचा अंश जन्माला यावा असं वाटतंय की मरावा असं वाटतंय? नेत्रा की इंद्राणी? बिंडोक, टाइमपास करू नकोस हं? सांग मला. कधी काळी माझ्यावर प्रेम केलं होतंस म्हणून एक टीप देते. तुमच्या मीटिंग मध्ये फुशारक्या मारता येतील तुला. आता युद्ध सुरू होतच, पण आता महायुद्ध सुरू होणार. आणि हे महायुद्ध त्रिनयनेच्या सैन्याच्या 2 गटांमध्ये होणार. एक नेत्राचा गट, एक इंद्राणीचा गट. आत्तापर्यंत एकमेकांचे असलेले सखे सोबती एकमेकांचे शत्रू होणार. एकमेकांची तोंड सुद्धा बघणार नाहीत. हे विरोचकाचं रक्त आहे ना, हेच फूट पाडणार तुमच्यामध्ये. अशी दरी निर्माण करणार की त्याच दरीत जीव देऊन मरावंसं वाटेल तुम्हाला. हिम्मत असेल तर हे महायुद्ध थांबवून दाखव.